नमस्कार. महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था आणि त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे आर्ट सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालयामध्ये इथं असलेल्या आपण सर्व विद्यार्थ्यांचं मित्रांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षण ध्येय धोरणानुसार आणि आपल्या कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर सोनू कासकर मॅडम व त्यांचे सर्व प्राध्यापक सहकारी यांच्या विद्यमानाने ही वेब सिरीज आज आपण इथं चालू केलेली आहे. आणि या वेब सिरीजमध्ये आज मला विषय देण्यात आलेला आहे रोड ॲक्सिडेंट अँड फर्स्ट एड. मित्रांनो, आपण बघतो आहोत की आपण सर्वजण जेव्हा प्रवास करतो एका रोडने प्रवास करतो, रस्त्याने प्रवास करतो आणि हा प्रवास करताना आपल्याला जागोजागी कुठे कुठे ॲक्सिडेंट बघायला मिळतात. मोटरसायकलचे असतील, कारचे असतील, पुढे ट्रकचे असतील किंवा इतर काही वाहनं असतील किंवा इतर काही कारणामुळे पण रस्त्यावर पडणारं झाड असेल किंवा रस्त्यावरच्या पुलाला जेव्हा पूर येतो त्यात वाहून जाणारी मंडळी असतील, अशा अनेक कारणास्तव हे रोड ॲक्सिडेंट होत असतात. ते सगळे मग अशा वेळेला जेव्हा आपण ॲक्सिडेंट बघतो अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? बरीचशी मंडळी ॲक्सिडेंट बघितली की घाबरून लांब पडतात. ॲक्सिडेंटमध्ये ती दिसणारं रक्त, ॲक्सिडेंटमध्ये ज्याला इजा झालेली आहे ती व्यक्ती, त्याच्या होणाऱ्या वेदना किंवा शांत पडलेलं त्याचं ते शरीर, हे सगळं बघून कमकुवत मनाचे जे काही असतात त्यांना ते बघवत नाही आणि ते त्या ठिकाणी बाजूला होतात. परंतु ज्यावेळी हिंमत आहे, धीर आहे, अशाने मात्र या ठिकाणी कुठेही पळून न जाता तिथं थांबणं गरजेचं आहे. पूर्वी कसं व्हायचं की पूर्वी ॲक्सिडेंट झाला की लोक घाबरायचे किंवा आपण ज्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झालेला आहे त्याला काही मदत केली आपण तर आपल्यावरती गुन्हा दाखल होऊ शकायचा किंवा पोलीस त्यांच्याकडे चौकशीला यायचे किंवा त्यांना पोलीस स्टेशनला बोलवण्यात यायचं. या भीतीने लोक ॲक्सिडेंटच्या ठिकाणी जात नसतात. आता परिस्थिती बदललेली आहे. या ठिकाणी जी व्यक्ती कोणी ॲक्सिडेंट झालेल्या व्यक्तीला मदत करेल अशा व्यक्तीला कोणीही कुठेही अडवत नाही. उलट हे पुण्याचं काम आहे, एक देशभक्तीचं काम आहे, म्हणून याच्याकडे सगळ्यात बघितलं जातं. आणि जो मदत करतो, आता आपण बघताच आहात प्रत्येक ठिकाणी खिशातनं मोबाईल काढला जातो, कधी त्याचं शूटिंग केलं जातं आणि मदत करणारी व्यक्ती ही हिरो होऊन जाते आणि अख्खा समाज, अख्खी जनता त्याला बघत असते की या व्यक्तीने किती चांगलं काम केलेलं आहे. म्हणून हे होणारी हिरो तुम्ही व्हा भविष्य काळातले. कुठे ॲक्सिडेंट झाला, काही झाला तर थांबलंच पाहिजे, मदत केलीच पाहिजे. मान फिरून तुम्ही निघून नका जाऊ. ॲक्सिडेंट म्हटलं की वेगवेगळे प्रकार असतात. ॲक्सिडेंट होणार आहे हे आपल्याला माहिती नसतं आणि क्षणात अशी गोष्ट घडून जाते की होत्याचं नव्हतं करून टाकते. मी सुद्धा माझ्या आयुष्यात या प्रसंगात गेलेलो आहे. म्हणून जेव्हा ॲक्सिडेंट होतो त्यावेळी इजा कुठे होते हे बोलणं अतिशय महत्त्वाचं आहे. जसं आपल्याला माहिती आहे की आपल्याला प्रत्येक ठिकाणी दाखवलं जातं, शिकवलं जातं की हार्ट अटॅक आला किंवा हृदयविकाराचा झटका आला तर काय केलं पाहिजे? आपण त्या व्यक्तीला सरळ झोपवलं पाहिजे, त्याच्या डाव्या साईडला हृदय छातीवरती आपण पंपिंग केलं पाहिजे किंवा माउथ टू माउथ त्यांना रेस्पिरेशन दिलं पाहिजे आणि प्रथमोपचार यालाच म्हणतात. आणि तोपर्यंत जर डॉक्टर वेळेवर मिळाले तर वेगवेगळे इंजेक्शन देऊन इलाज केला जातो. तसंच ज्या वेळेला आपण ॲक्सिडेंट बघतो, ॲक्सिडेंटची व्यक्ती बघतो, त्यावेळी आपण कुठलाही विचार न करता जर आपल्याकडे ग्लोव्ज असतील जवळपास तर ग्लोव्ज घ्यायचे, ग्लोव्ज घालायचे आणि त्या व्यक्तीचं निरीक्षण करायचं. सगळ्यात प्रथम बघायचं की त्याचा श्वासोश्वास चालू आहे का नाही.
श्वास चांगला चालू असेल तर काहीच घाबरायची गरज नाही. त्याचबरोबर त्याची मानसिक शुद्धता बघितली पाहिजे की ती व्यक्ती शुद्धीवर आहे का नाही आहे, का बेशुद्ध आहे, का त्या व्यक्तीला झटके येत आहेत हे बघितलं पाहिजे. आणि ते करत असताना जर आपल्याला जर शक्य असेल तर आपली जी नाडी असते, नाडी म्हणजे रेडियल आर्टरी पल्स आपण जे म्हणतो आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये, रेडियल आर्टरीचा पल्स आपण त्या 3 बोटांनी इथं असं बघून आपण बघू शकतो. तो पल्स व्हॉल्यूम किती प्रमाणात आहे, इथं वीक चाललेली आहे का स्ट्रॉंग व्हॉल्यूम आहे हे आपल्याला कळू शकतो. तर रेडियल आर्टरीचा पल्स जर वीक असेल तर आपण समजून घ्यायचं की कुठेतरी अंतर्गत रक्तस्राव होत आहे. त्याचबरोबर समजा पेशंटला श्वास घ्यायला काही त्रास होत असेल तर लक्ष द्यायचं छातीला मार लागलेला आहे किंवा मेंदूला मार लागलेला असेल, किंवा मेंदूला जर मार लागलेला असेल तर पेशंट काही वेळेला सेमी कॉन्शियस, अनकॉन्शियस किंवा त्या व्यक्तीला काही वेळेला झटकेसुद्धा येऊ शकतात किंवा उलट्यासुद्धा होऊ शकतात. मग अशा वेळेला आपण काय करायचं? अशा वेळेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटला शारीरिक कुठे इजा आहे का नाही ते बघायचं. आपण त्या इजा कुठे आहेत, आपल्या अपर एक्स्ट्रीमिटी म्हणजे हातांना आहेत तर लोअर एक्स्ट्रीमिटी म्हणजे पायांना आहेत किंवा चेस्ट छातीला किंवा अब्डोमेन म्हणजे पोटाला, या गोष्टीचं निरीक्षण केलं लक्षात येईल की कुठे आपल्याला इजा झालेली आहे. समजा हाताला जर इजा झालेली असेल, बाकीचं कुठेच काही नसेल आणि पेशंट शुद्धीवर असेल किंवा व्यक्ती शुद्धीवर असेल तर अशा वेळेला हाताला झालेली इजा जर असेल त्या ठिकाणी फक्त कुठे खरचटलेला असेल किंवा जखम झालेली असेल, तिथून रक्तस्राव होत असेल तर अशा ठिकाणी साधं रुमालाने किंवा कशाने कपडाने बांधून रक्तस्राव आपल्याला थांबवता येतो. किंवा जर त्या ठिकाणी काही फ्रॅक्चर झालेलं असेल, एखादा हाड तुटलेला असेल त्या ठिकाणी एखादी लाकडाची पट्टी किंवा काही सपोर्ट देऊन त्या ठिकाणी आपल्याला ते परत बांधून ती जागा इमोबिलाइज करता येते. म्हणजे आपल्याला तिथं कुठली हालचाल होऊ नये याची आम्ही दक्षता घेतली जाते. हे प्रथमोपचाराच्या गोष्टी सगळ्या आहेत. त्यानंतर समजा पायाला कुठे जखम झालेली असेल तर पायाच्या जखमेमध्ये खूप रक्तस्राव होत असेल, तुम्ही रक्तस्राव आपण बांधून थांबवू शकतो. किंवा पायाचं मांडीचं हाड असेल किंवा खालचं काही हाड असेल तिथं कुठे फ्रॅक्चर झालं असेल तिथं सुद्धा आपण अशाच प्रकारे बांबूच्या मोठ्या काड्या घेऊन किंवा लाकडाच्या फळीचा सपोर्ट घेऊन तिथं जर आपण कपड्यांनी तिथं बांधलं तर त्या ठिकाणी त्याला तिथं सपोर्ट मिळून ते हालचाल होऊ शकत नाही त्या फ्रॅक्चरसाठी. हां, कदाचित काही वेळेला अशा ठिकाणी रक्तस्राव दाट होण्याची शक्यता असते ज्याच्यामुळे पेशंट हा शॉकमध्ये जाऊ शकतो. शॉकमध्ये म्हणजे काय की त्यांचं ब्लड प्रेशर कमी होतं, रेस्पिरेशन श्वास प्रकार त्यांचं कमी होतो आणि अशा वेळेला अशा व्यक्तीचे आपण खाली सरळ झोपून नुसते पाय जरी वरती केले तरी त्या ठिकाणी पायाचा जो रक्त पुरवठा आहे तो पुन्हा हृदयाकडे जाऊन ब्लड प्रेशर वाढायला मदत होते. आपल्याकडे ताबडतोब इंजेक्शनवरच काही नसतं त्यामुळे आपण ताबडतोब पेन किलर म्हणा किंवा दुःख कमी करण्याकरता आपण वेगळं काही देऊ शकत नाही. मग अशा वेळेला पेशंटला हिंमत देणं गरजेचं असतं, ॲश्युरन्स करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आपण हा जो रक्तपुरवठा जो आहे हाताचा म्हणा किंवा पायाचा हा व्यवस्थित आहे का नाही बघायचा असेल एक साधी सिंपल टेस्ट आहे. एक तर आपण नाडी परीक्षण हाताचं करू शकतो किंवा पायाच्या नाडीच्या 2-3 ठिकाणं आहेत, त्या डॉर्सलस पेडिस आर्टरी असते तिचं अगदी वरच्यावर आपल्याला नाडी समजते ती. किंवा हे जर आपल्याला शक्य नसेल तर एक साधी टेस्ट आहे. ती टेस्ट म्हणजे आपलं हे जे नख असतं नाही, नख हे बघा आता लाल आहे, समजा आपण असं प्रेस केलं की पांढरं होऊन जातं, पुन्हा सोडलं पुन्हा लाल होतं, असं दाबलं पांढरं होतं, सोडलं तर लाल होतं. याचा अर्थ तिथं ब्लड सर्क्युलेशन चालू आहे. ज्या वेळेला त्या पायाला किंवा हाताला ब्लड सर्क्युलेशन त्याचं कमी होत असतं तर अशा वेळेला हे नेडबेलचे पल्सेशन्स आपल्याला दिसत नाहीत. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. जर छातीला इजा असेल तर त्या व्यक्तीला फ्रॅक्चर राहू शकतं किंवा अंतर्गत रक्तस्राव राहू शकतो, श्वास घ्यायला त्रास होतो. तर अशा वेळेला जवळपास काही वैद्यकीय साधनं नसतील तर साधा आपला जो चमचा असतो ना, आपण जो चमच्याने आपण खातो ब्रेकफास्ट करतो
हा चमचा वाकून त्या व्यक्तीची जीभ थोडीशी ओढून तो चमचा जर आपण मध्ये ठेवला आणि खुर्ची जर वाकून ठेवली तर तो चमचा ती जीभ मागे पडून देत नाही. कारण जीभ जर मागे पडली तर श्वसनक्रिया बंद होऊन त्या व्यक्तीला ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन अधिक त्रास होऊ शकतो किंवा पुढे घातक सुद्धा ठरू शकतो. पुन्हा चमचा जर आपण मध्ये ठेवला जीभ आणि टाळूच्या मध्ये तर ती जीभ मागे जाऊ शकत नाही. पेशंटचं श्वसनक्रिया चालू राहते. त्याचबरोबर जर काही उलटी होत असेल तर ती उलटी सुद्धा मोकळी बाहेर निघू शकते. पोटाला जर काही लागलेला असेल तर अंतर्गत रक्तस्राव असेल तर त्या ठिकाणी तातडीने त्या व्यक्तीला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याचं सोनोग्राफी करणं गरजेचं आहे. पुढे इलाज सगळे मग वेगवेगळ्या निदान झाल्यानंतरच्या गोष्टी वेगळ्या आहेत. आणि जर डोक्याला इजा असेल तर डोक्याच्या इजा जेव्हा होते तेव्हा डोक्याचा जो हा भाग असतो वरचा पूर्ण स्किन तिला मोठ्या प्रमाणात रक्तपुरवठा असतो. थोडं जरी लागलं तरी त्यातनं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतो. अशा वेळेस साधारण 5 मिनिटं जरी आपण दाबून ठेवलं तरी ते रक्तस्राव हा चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये येऊ शकतो. प्रेशर इज द बेस्ट ट्रीटमेंट फॉर ब्लिडिंग साईट. प्रेशरने कुठलाही रक्तस्राव होणारा हा थांबवू शकतो. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. कधीही शरीराला कुठेही इजा झाली असेल रक्त निघत असेल तर फक्त प्रेशरने दाबून ठेवा 5 मिनिटांनी. कपड्याची घडी रुमालाची घडी घ्यायची ती दाबून धरली की त्या ठिकाणचं प्रेशरने रक्तपुरवठा थांबून जातो. अजून मला एक गोष्ट सांगायची वाटते की प्रथमोपचार फर्स्ट एड इन रोड ॲक्सिडेंट हा जो विषय हा एवढा छोटा एक 15-20 मिनिटाचा बोलण्यासारखा विषय नाही आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात. तर आम्ही तर डॉक्टर मंडळी असल्यामुळे आम्ही या गोष्टीला चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. पण ज्यांचा वैद्यकशास्त्राशी कुठलाही संबंध नाही अशांना जेव्हा प्रथमोपचार करायची फर्स्ट एड करायची वेळ येते अशा वेळेला त्या ठिकाणी मनोधैर्य खूप महत्त्वाचं असतं. आता हे जे मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या की श्वसनक्रिया कशी चांगली ठेवली पाहिजे किंवा त्या व्यक्तीचं शुद्ध म्हणजे आपण काय म्हणतो त्याला अनकॉन्शियस असेल तर त्यावेळेला काय केलं पाहिजे, ब्लिडिंग होत असेल तर काय केलं पाहिजे, फ्रॅक्चर असेल तर काय केलं पाहिजे. आणि मग हे सगळं करून आता आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये शासनाने अतिशय चांगली गोष्ट केलेली आहे ती म्हणजे 108 नंबरची ॲम्ब्युलन्स. यू कॉल एनी टाइम 108. The ambulance which is nearest to that place, it will come immediately. It will rush to you and take your patient to at a good center. And all facilities are available in these ambulances, including medical team, doctor, nurses, with all necessary emergency medicines. This facility is available all over India. You just call 108 and the ambulance is ready to take your patient anywhere. मला हे सांगायचं आहे की मी स्वतः ॲक्सिडेंटमधून जेव्हा गेलो तर ॲक्सिडेंटचा अनुभव कसा असतो म्हणजे प्रथमोपचार कसा मिळाला पाहिजे. माझा पहिला ॲक्सिडेंट झाला आपल्या नाशिक राष्ट्रीय महामार्गावरती. अचानक एक ट्रॅक्टर ट्रॉली आडवी आली आणि माझ्या गाडीने त्या ट्रॉलीला डॅश दिला. डॅश दिल्याबरोबर समोर बसलेला आणि मागे बसलेल्या दोघा मित्रांना फ्रॅक्चर झालं. पुन्हा हे झालं. माझे 2 रिब्स फ्रॅक्चर झाल्या होत्या. डोक्याला लागलं होतं. तर सुदैवाने त्यावेळेला तिथून पास होणारे 2-3 डॉक्टर मंडळींनी बघितलं मला. जे प्राध्यापक मंडळी होते त्यांनी सगळ्यांनी मला फटाफट तिथून प्रथमोपचार करून लगेच मला नाशिकच्या हॉस्पिटलला आणलं. माझ्या मित्रांना पण सोबत घेतलं त्यांनी सगळ्यांना आणि सगळ्यांना प्रॉपर ट्रीटमेंट वेळेवर मिळाली. दुसरा ॲक्सिडेंट माझा झाला नगर रोडला झाला. पुण्याने येत होतो आणि पुण्यावर येताना समोर एक कंटेनर चालला होता आणि तो कंटेनर अचानक स्लो झाला. पुढे स्पीड ब्रेकर होते आणि त्या स्पीड ब्रेकर कंटेनर स्लो झाल्यामुळे माझ्या ड्रायव्हरचा उशिरा लक्षात आला आणि त्या कंटेनरला आमच्या गाडीने मागून ठोस दिली. मित्रांनो मी सांगतो तुम्हाला मी काय केलं तुम्ही मागच्या सीटवर बसलो होतो ड्रायव्हरच्या साईडच्या मागच्या सीटवर आणि पुढचं सीट मी असं पडून टाकलं होतं खाली जेणेकरून पाय लांबून बसलो आरामशीर. दिवसभरचा थकवा होता आणि मी असं बसलेलो असताना अचानक डॅश झाला. डॅश झाल्याबरोबर मी डायरेक्ट पुढे त्या गाडीच्या पुढे डॅशबोर्डवरती गेलो आणि गेल्यानंतर माझ्या शेजारी बसलेला माझा मित्र होता. तो फक्त पुढच्या सीटला धडकला. त्याला काहीच झालं नाही. ड्रायव्हरला पण काही झालं नाही. परंतु मी जो मोकळा बसलेलो होतो तो डायरेक्ट
उडून पुढच्या सीटवरून समोर डॅशबोर्ड जेव्हा मी पडलो त्यावेळेला माझं पूर्णपणे हे सगळं पूर्ण फाटलं होतं. नाक फ्रॅक्चर झालं होतं, इथं इजा झाली होती, त्याचबरोबर छातीला मुक्का मार लागलेला होता. आणि मी कॉन्शियस होतो, पण मला लक्षात आलं की माझं ब्लिडिंग खूप होतं. आणि त्यावेळी मी फक्त एकच काम केलं, फक्त माझा रुमाल होता तो पक्का माझ्या इथं राहून होतो. आणि जवळच्या हॉस्पिटलला गेलो, डॉक्टर म्हटलं मला कसंही कर, मला नाशिकला शिफ्ट कर. ॲम्ब्युलन्स घेतली, नाशिकला गेलो आणि पुढचा इलाज झाला सगळा. पण एक गोष्ट लक्षात आली की मी कारमध्ये होतो, माझ्या कारमध्ये इनोवामध्ये सगळ्या फॅसिलिटीज होत्या, सीट बेल्ट होता, पण मी सीट बेल्ट लावलेलं नव्हतं. मी जर त्या दिवशी सीट बेल्ट लावलेला राहिला असता तर ना मी पुढे धडकला असतो ना मला इजा झाली असते. तेव्हापासून मी सीट बेल्ट लावायला शिकलो, कारण अद्दल घडल्याशिवाय माणूस शहाणा होत नाही. हे जीवावर बेतलं होतं. आणि मित्रांनो, तुम्हाला आणखी मी सांगतो की आपले बरेचसे मित्र आज स्कूटर किंवा मोटरसायकल फिरतात, तर आपण कंटाळा करतो हेल्मेट वापरायचा. हेल्मेट इतकी महत्त्वाची गोष्ट आहे की रस्त्याने अतिशय जवळून काही काही गोष्टी बघितलेल्या आहेत. माझ्या समोर चालता चालता मोटरसायकलवरनं गाडी स्लिप होते, ती व्यक्ती खाली पडते, खाली पडलं फट आवाज येतो, आल्यानंतर लगेच रक्तस्राव चालू होतो आणि ती व्यक्ती तिथल्या तिथे गेलेली असते. शारीरिक इजा कुठलीही नाही. किंबहुना मोटरसायकल स्कूटर चालू असताना एका डिवायडरवर डोकं आपटलं जातं, हाता पायाला पोटाला छातीला कुठे इजा नाही, फक्त डोक्याला इजा होते आणि मेंदूला इजा होते. हे जर टाळायचं असेल तर हेल्मेट हे अतिशय चांगलं प्रभावी साधन आहे की जे तुमच्या मेंदूचं संरक्षण करू शकतं. कारण आपला मेंदू म्हणजे एक कॉम्पॅक्ट याच्यामध्ये ठेवलेला एक लोण्याचा गोळा आहे. जसं एखादं आपण मातीचं मडकं म्हणतो, त्याच्यामध्ये जर आपण लोणी आपण ठेवलं तर लोणीमध्ये चांगलं राहतं. जेव्हा ते मडकं फुटतं तेव्हा ते लोणी आपण सांभाळू शकत नाही. तशीच गोष्ट आहे, ह्या जो लोण्याचा जो गोळा आहे मेंदू अतिशय सॉफ्ट असतो. थोडा जरी धक्का लागला तर तो डिस्टर्ब होतो, ब्लिडिंग होतं आणि जर फ्रॅक्चर झालं समजा स्कलला किंवा आपल्या कवटीला तर तिथनं ताबडतोब बाहेर येतो. म्हणून माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की आपण कधी पण हेल्मेट वापरणं अतिशय गरजेचं आहे आणि ते वापरा. आपल्या आरोग्यासाठी, आपल्या स्वतःच्या हितासाठी, आपल्या कुटुंबियांसाठी हेल्मेट वापरणं फार महत्त्वाचं आहे. आता मी एक माझा छोटासा वैयक्तिक अनुभव सांगतो की म्हणजे फर्स्ट एड कशा प्रकारचा असू शकतो. म्हणजे फर्स्ट एड नुसतं पेशंटला तुम्ही रिसिट करणं किंवा त्याला आरोग्य ॲम्ब्युलन्समध्ये टाकण्यापुरता किंवा मोठ्या हॉस्पिटल पाठवण्यापुरता जे फर्स्ट एड करतो आपण, त्यापेक्षा मला आलेला जो अनुभव आहे हा फार वेगळा अनुभव आलेला आहे. मी असं नाशिक आपल्या आग्रा हायवेवरती चाललो होतो. माझ्यासमोर एक ट्रक चाललेली होती आणि ट्रकच्या पुढे स्कूटी असेल किंवा इनोवा असेल, आपलं ॲक्टिव्ह असेल मला आठवत नाही, पण त्याच्यावर एक महिला चाललेली होती. आणि ती महिला पुढे चालली होती. अचानक ती महिला अशी उजव्या साईडला वळाली आणि त्या ट्रकच्या समोर आली. आम्ही जेव्हा 100 फुटामध्ये बघत होतो, समोर लक्ष होतं आमचं. आम्ही जेव्हा बघितलं ती महिला अचानक समोर आल्यामुळे ट्रकवाला सुद्धा कंट्रोल करता आली आणि त्या स्कूटरला त्याने डॅश केला. डॅश केल्यावरती स्कूटर बाजूला झाली, पण ती जी महिला होती ती महिला सरळ त्या ट्रकच्या सेंटरला अशी खाली आली. आम्ही समोर बघत होतो आणि समोर खाली आल्यानंतर असं गाडीच्या खाली असं काहीतरी फिरल्यासारखं आम्हाला वाटलं असं सगळं. आणि म्हटलं संपला विषय. आणि ती ट्रक जागच्या जागी 1-2 मिनिटं थांबली. किती क्षणात गोष्टी करतात बघायला. तर थांबल्याबरोबर आम्ही सुद्धा ड्रायव्हरने कंट्रोल केली गाडी आणि मागे थांबलो. तर बघितलं तर ती महिला त्या ट्रकच्या मध्यभागी खाली अशी पडलेली होती. आम्ही गाडी थांबवली. मी पटकन बाहेर आलो. बाहेर ट्रकच्या खाली जाऊन बघितलं, ती महिला सुदैवाने चांगली जिवंत होती. मी खाली गेलो, ट्रकच्या खाली जाऊन त्या महिलेचं नाडी बघितली, तिचं लेवल ऑफ कॉन्शियसनेस बघितली आणि ती शुद्धीवर होती. आणि तिला मी विचारलं कसं वाटतं काय तुला. त्या खूप वेदना होत होत्या. ते फक्त असं तोंड हलवलं आणि मला वाटलं काय हरकत नाही, मला आता हिला चांगली गोष्ट आहे. पण त्या टाइम तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्या कमरेच्या हाडांना तिच्या इजा झालेली होती. तिच्या चेहऱ्यावरचा हा जो
मॅन्डिबल आहे, हा चपडा हाही तुटला होता. इथं पण तिला मार लागलेला होता. नाकाचा फ्रॅक्चर होता. चेहऱ्यावर बरंच खरचटलं होतं. एक चांगल्या घरातली महिला होती आणि ती नोकरीच्या निमित्ताने स्कूटरवर जायची. ती पूर्णपणे खाली अशी सरळ त्या ठिकाणी निश्चित पडलेली होती. आणि बघा दुर्दैव, तिच्या अंगावरची ती साडी जी होती, ती साडी पूर्णपणे त्या ट्रकचा जो रॉड असतो ना, मागची चाकं फिरवणारा मधला रॉड असतो, त्या रॉडला ती कशी अडकली कळलं नाही. ती पूर्णपणे ती साडी ती त्या रॉडला गुंडाळली गेली होती आणि ती महिला, तिच्या अंगावरचे वस्त्र कमी झाले होते. आम्हाला ते बघवलं नाही. मी ताबडतोब गाडीमध्ये 2 शाली होत्या. असंच कुठेतरी आपण पेमेंट दिलेल्या गाडीमध्ये होत्या शाली, त्या घेतली. त्यात एक शाल त्या महिलेच्या अंगावर टाकली, तिला झाकलं. तोपर्यंत बरीच गर्दी गोळा झाली होती. ताबडतोब 108 नंबरला ॲम्ब्युलन्सला फोन केला. ॲम्ब्युलन्स अगदी 7-8 मिनिटातच ॲम्ब्युलन्स आली आणि मग त्यांना आम्ही सगळ्यांनी बाजूला बाहेर घेतलं. बाहेर घेतलं तर पुन्हा दुसरी शाल तिच्या अंगावर टाकली आणि तिला आश्वासन दिलं, घाबरू नको, काही होणार नाही. आणि तिला ताबडतोब आम्ही मोठ्या हॉस्पिटलला तिला शिफ्ट केलं. बघा, एक महिला ॲक्सिडेंट होते, एवढ्या मोठ्या ट्रक खाली जाऊन सुद्धा ती जिवंत राहू शकते. परंतु तिच्या अंगावरची वस्त्र कमी झाल्यामुळे एक सगळ्या जी गर्दी होते त्या गर्दीसंबंधी वेगळं चित्र निर्माण होतं. अशा वेळेला आपल्याला एक समाजातली जाणीव म्हणून आपण जेव्हा त्या व्यक्तीच्या अंगावर वस्त्र टाकतो किंवा त्यांना आपण एक वेगळ्या आदराने त्यांच्याकडे आपण बघतो, हा सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा प्रथमोपचारच आहे असं मी म्हणतो. हा वैद्यकीय प्रथमोपचार वेगळा आणि हा सामाजिक प्रथमोपचार वेगळा. याही गोष्टीचं आपण या ठिकाणी काम करताना लक्षात ठेवलं पाहिजे. आताच मी तुम्हाला जो सांगितला प्रथमोपचारचा प्रसंग, त्या महिलेवरती मी शाल टाकली गेला आणि तिथं आजूबाजूच्या लोकांना सुद्धा खूप आनंद वाटला ते बघून सगळं. पण अशा वेळेला कुठे वस्त्र आणि काही नसतं काही. पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी झाली की जेव्हा त्या महिलेच्या नातेवाईकांना जेव्हा समजलं, अरे येतं आपले डॉक्टर तुषार शेवाळेच होते आणि त्यांनी आपल्या या व्यक्तीला बाहेर काढून जेव्हा तिला सगळं प्रोटेक्शन केलं आणि एक आपण समाजामधलं आपलं जे माता भगिनींना आपण जो आदर करतो त्याचं एक उत्तम उदाहरण जेव्हा तिच्या लक्षात आलं, त्यावेळेला ते मला भेटले आणि त्यांच्या डोळ्यातून त्याच्या बोलण्यातून ज्या भावना व्यक्त होत होत्या, तेव्हा मला माझं कृतार्थ वाटलं की नाही, आपण जे करतो चांगलं करतो. आणि मित्रांनो, तुम्हाला एकच सांगायचं की आपण सुद्धा या गोष्टी करायला काहीच हरकत नाही. आपल्याला समाजाचा हिरो व्हायचं आहे, जनतेमध्ये आपल्याला हिरो व्हायचं आहे. आपण शिक्षण घेणार आहोत, शिक्षण घेऊन आपण मोठे होणार आहोत. आज तुम्ही जे शिक्षण घेतात त्याच्यातून अधिकारी होईल, सायंटिस्ट होईल, प्रोफेसर होतील, वकील होतील, इंजिनियर्स होतील, डॉक्टर्स होतील, कोणी वेगवेगळं प्रोफेशन. काही मोठे मोठे बागायतदार शेतकरी सुद्धा होतील किंवा काही मिलिटरीमध्ये फौजमध्ये जाऊन मोठे सैनिक अधिकारी सुद्धा होऊ शकतात. कोणी काही होऊ शकतं किंवा राजकारणामध्ये एखादा मोठा नेता येऊ शकतो. पण हे करताना ही सामाजिक बांधिलकी फार महत्त्वाची आपल्यासाठी असते. अजून एक गोष्ट मला आपल्याला सांगायची वाटते की आपल्याकडे जे काही वाहन असेल ते वाहन असताना त्याच्यामध्ये एक छोटीशी डिक्की असते. त्या डिक्कीमध्ये आपण कधी पण प्रथमोपचाराचं साहित्य सुरू ठेवत चला. त्याच्यामध्ये एक 2 ग्लोव्हच्या पेअर आपण ठेवणं गरजेचं आहे. जे ग्लोव्ज आम्ही इतर वेळा ऑपरेशनला वापरतो तसे ग्लोव्ज म्हणा किंवा आपले प्लास्टिकचे ट्रान्सपरंट ग्लोव्ज येतात ते ठेवा. तुम्ही पडू द्यायचे फक्त. केव्हाही कुठला प्रसंग आला तर त्या ठिकाणी आपण ते वापरू शकतो. कदाचित काही ठिकाणी अशा गोष्टी घडू शकतात की आपल्याला इतरांना मदत करायची असते, त्यावेळी आपण असं म्हणतो की इथं आपण हात कसे आता भिजवायचे, कारण आज वेगवेगळ्या प्रकारचे आजार आता तयार झालेले आहेत. रक्तामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जंतू असतात. कोणाच्या रक्तामध्ये शुद्ध आहे, कोणाचा अशुद्ध आहे, कुठले जंतू आहेत. काही कावळीचे असतात, काहींचे HIV असतात, काही वेगवेगळे व्हायरसेस असतात, बॅक्टेरिया असतात. हे आपण कुठे कुठे बघायला माहीत नसतं आपल्याला. अशा त्या व्यक्तीला हात लावताना आपल्या मनात नक्की शंका येतं किंवा काय करायचं आपण. म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या गाडीमध्ये म्हणा, व्हेकलमध्ये म्हणा, कुठल्याही व्हेकलमध्ये आपण ग्लोव्ज हे ठेवणं गरजेचं आहे. आणि बँडेजेस म्हणा किंवा काही कॉटन किंवा स्टराईल मटेरियल असं पॅक मिळतं, हे पण जर आपल्याजवळ आपण कायम ठेवलं, पडू द्या, फार महाग नसतं ते. एक 5-25 रुपयाचं सगळं येतं सगळं.
50 रुपयाचं येईल, पडू द्या. आपण कुठेही पैसे खर्च करतो, कुठे आपल्याजवळ असणं हे केव्हा वेळ सांगून वेळ येत नाही, कारण ह्या गोष्टी करतात त्या क्षणात करत असतात. म्हणून हा क्षण आपल्या हातात ठेवण्यासाठी आपण सदैव तयार. आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण या वेब सेमिनारला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहात. पुढे आपल्या मार्फत आपल्या संस्थेचं, मराठा विद्यापीठ समाज संस्थेचं, त्याचप्रमाणे आपले जे कॉलेज आहे कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी बावरे सिडको, या कॉलेजचं पण नाव आपल्या मोठं होणार आहे. आपल्यामुळे पुढे भविष्यातले देशभक्त नागरिक तयार होणार आहेत आणि आपल्या देशासाठी तुमची फार चांगली महत्त्वाचं योगदान त्या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या फ्युचरसाठी, तुमच्या फ्युचर करिअरसाठी मनापासून शुभेच्छा देतो. विश यू ऑल द बेस्ट अँड थँक्यू. नमस्कार. जय हिंद.